कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, काय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, पुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी, आनंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं तवातेतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, सदानन्दचरकटाक्ष अभङ्गकानीपमथीन्द्रराज्ञा गौरङ्गी रेवाणकवर्ति संज्ञा भूम्या बभूर्भुवनाथ सिद्धा, ओम श्री चैतन्यनाथ महाराज की जय, सद्गुरु साईनाथ महाराज की जय, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, जय जयाजी पंढरीनाथा पुंडलिक वरदा रुक्मिणीकांता दीनबंधू अनाथनाथा पुढे ग्रंथ बोलवी, मागले अध्यायी रसाळवतीनं तुवा बोलविले कृपे करून स्वर्गी चरपटीने जाऊन इंद्राचा गर्व हरला असे. पहिल्यांदा ग्रंथकारांनी गणपतीला नमस्कार केला, नंतर त्यांचं जे आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग त्यांना नमस्कार केला, आणि मागच्या अध्यायाची संगती सांगतात. मागच्या अध्यायामध्ये हे जे पिपलायन नारायणाचे अवतार चरपटीनाथ यांनी स्वर्गामध्ये जाऊन इंद्राचा पराभव केलेला आहे. महादेव शंकर विष्णू भगवान यांना सुद्धा अत्यवस्थ केलेलं आहे, आणि ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर इंद्राचा गर्वहरण झालेला आहे. हरिहरांची जिंकून कोटी पुढे लोभाची केली भेटी, गमन कळा नारदा होटी प्राप्त झाली महाराजा. नंतर तिथून ते निघाले, बद्रकेदारला आले, तिथून पाताळामध्ये गेले, तिथं बळीराजाला भेटलेले, वामनाला भेटलेले आहे, पुन्हा पृथ्वीतळावरती ह्या बद्रिकाश्रमाला आलेले आहे. अशा पद्धतीनं त्यांचा जीवनक्रम हा इथपर्यंत आला. आता इंद्राचा जो चरपटीनाथांनी पराभव केला, ही गोष्ट इंद्राला फार लागलेली, आणि ते विचार करतात की हे नाथ लोक नवीनच तयार झालेत आणि आपल्याला त्यांनी मोठी नामुष्की आणलेली आहे. इंद्र चरपटीने जिंकला वैभवे मशक तुल्य केला, तरी तो विस्मयवान खोचला खडतरपणे हृदयात. मग जो गृहवाचस प्रती परमज्ञाता सर्वज्ञ मूर्ती सहस्रनयन त्या प्रती घेऊन या बसल्यास इंद्राला ही गोष्ट फार लागली मनाला. त्याने लगेच देवांची सभा बोलवली. देवांचे जे गुरु देवगुरु बृहस्पती त्यांना बोलवलेले आहे, बाकीचे पण देवगण आलेले आहे, आणि मग त्यांच्यामध्ये इंद्राने उभं राहून सगळ्यांना प्रार्थना केलेली आहे की याच्यासाठी बोलवलेलं आहे की हे काही नागपंथचे नवीन लोक आले आणि त्यांनी आपल्या देवतांचा पराभव केलेला आहे. हे जर असं जर चालू राहिलं तर आपल्या देवांना काही किंमतच राहणार नाही. तर याच्यासाठी प्रतिबंधक आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आता तुम्ही सांगा काय करता येईल. असं विचारल्यानंतर ते बाकीचे लोक म्हणतात की इथं आमची पण बुद्धी चालत नाही. मग मात्र देवगुरु बृहस्पती त्यांनी मात्र सांगितलं की इंद्र देवा तुम्ही एक करायला पाहिजे की जशी पूर्वी शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या होती, ती फक्त संजीवनी विद्या गोरक्ष त्यांच्याकडेच होती त्या काळामध्ये शुक्राचार्यांकडं, आणि त्यांची सेवा करून जसं त्याच्याने ती विद्या प्राप्त केली तशी आपण सुद्धा जाऊन नाथांची सेवा केली पाहिजे. आणि सेवेशिवाय हे काही प्राप्त होत नाही. तेच सेवा हा दारवंटा, म्हणजे सेवेमुळंच ते प्रसन्न होतात. कोणी पण अशी विद्या ही सहजासहजी मिळत नसती. मग त्यावेळेला असं ठरलेलं देवगुरु बृहस्पती म्हणतात की तुम्ही असं करा, तुम्ही तिथं जाण्यापेक्षा त्यांना तिथं बोलवा
इथं सोमयाग करू, चंद्र मोठा यज्ञ करू. त्या यज्ञामध्ये सगळ्या नाथांना तुम्ही बोलावून घ्या. त्यांना कोणत्याही प्रकारचं न्यून पडून देऊ नका. त्यांची सेवा करा आणि तो यज्ञ वर्षभर चालन. मग पद्धतशीरपणाने तुम्ही जर त्यांची सेवा केली तर ते प्रसन्न होतील. आणि मग प्रसन्न झाल्यानंतर काय, ते तुम्हाला जे पाहिजे ते देतील. तरी उगलीत घेऊन सुदृढ भेट, अर्थ वदावा त्या निकट. तरी काय चाड आमचे आलोट, कार्यार्थी भीड कोणती. तरी हिंडल्याने कोणी काळी, उदय पावेल कृपा न व्हाळी. अमरपुरीची देव मंडळी तेजोयुक्त होतील. जर तुम्ही जर अशा पद्धतीनं सेवा केली तर हे तर फळ तुम्हाला एकट्यालाच नाही, सगळ्या देवदेवतांना मिळेल आणि त्यांची सुद्धा कीर्ती होईल. जी विद्या आज इतरांकडे नाही, ती वाताकर्षण विद्या फक्त नाथांकडे आहे, ती विद्या आपल्या सगळ्या देवतांना प्राप्त होईल. मग तो यत्न म्हणेल कैसा, यज्ञ करावा सोमभासा. त्यानिमित्ते नाथराजसा घेऊन यावे स्वर्गासी. मग तो येथे आल्या पाठी जाऊन भक्तीची अपार कोटी. मोहपुदोनी नाथापोटी काल साधून घेईजे. तेव्हा याला फक्त तेवढाच एक मार्ग आहे की त्या ठिकाणी नाथांची जाऊन सेवा करणे किंवा त्यांना इथं बोलावणे. तर त्याच्यापैकी हा पर्याय चांगला वाटतो. इथं सगळ्या नाथांना बोलावून घ्या. त्यांना कसं बोलवायचं तर त्यावेळेला ते सांगतात की हे जे उपरिचर वसू आहेत, देवांचे मोठे श्रेष्ठ भक्त, हे मच्छिंद्रनाथांचे वडील आहेत, त्यांनाच तिथं आणण्यासाठी पाठवावा आणि विमान घेऊन त्यांनी तिथं जावा. आता बद्रिकानाथाला आलेले ते मच्छिंद्रनाथ, तिथं जा, पाठवा त्यांना आणि त्यांना मोठ्या सन्मानाने सांगा की इंद्रदेवांनी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे, सगळ्या नाथांना तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे. ऐसे बोलता तपोद्विज परम तोसला अमरराज. उपरी म्हणे महाराज कोणास पाठवू. यावरी बोले वैद्याच जात हे महाराज. अमरनाथ मच्छिंद्र पिता अष्टवस्तू तो उपरी तर नामे उभे. तरी त्याते पाता ऋण कार्य यज्ञाचा वधून काम. विमाने आणि रूढ करून पाठवावा महाराजा. सगळ्यांनी मिळून हे ठरलेलं आहे. त्या ठिकाणी उपरीतर वसू जे मच्छिंद्रनाथांचे पिता आहेत त्यांना तिथं पाठवावं. आणि मग त्याप्रमाणे मातलीला बोलवलेलं आहे, ते विमान सज्ज केलं. स्वतः मातलीच्या बरोबर हे उपरीतर वसू त्या विमानामध्ये बसले. ते विमान या बद्री केदाराला उतरलेलं आहे आणि तिथे येऊन त्यांनी महादेवांचं दर्शन घेतलेलं आहे. करोनी आरोहण जाऊनी पाही मच्छिंद्रनंदन. उपरी त्या ते सवे घेऊन जावे नवनाथ मेळी. मग तो आरत्या भावार्थीत मिळवणे पाणी अमरपुरीत. सोममखाचे सकळ कृत तया हस्ते संपद. एक मच्छिंद्रनाथ जर आहे त्यांना जर तुम्ही आळवलं तर ते बाकीच्या नाथांना सुद्धा विनंती करतील आणि त्यांना सुद्धा ते घेऊन येतील वृक्ष सिंचितामुळं. जसं झाडाच्या प्रत्येक फांदीला पानाला पाणी द्यावं लागत नाही, त्याला मुळाला पाणी दिलं म्हणजे ते सगळं झाड जसं डवडवतं तशीच परिस्थिती आहे. तुम्ही एक फक्त मच्छिंद्रनाथांना जर आळवणी केली तर ते तुमच्यासाठी बाकीच्या लोकांना सुद्धा घेऊन येतील. अशा समुदायात मच्छिंद्रनाथे अवचरपणे देखील तात. मग उठवणे मोहळी चरणाते समर्पित महाराजा. नाथ वसू भेटून बसला सकाळा मध्ये वेष्टून. म्लानवदने कार्यरत्न अमरांचे सांगते. भद्र केदाराला त्यावेळेला अनेक ऋषी मुनी साधू संत यक्ष राक्षस किन्नर गंधर्व सगळे दर्शनाला यायचे आणि त्याच्यामध्ये हे विमान भद्र केदाराला उतरलं आणि त्यांनी जाऊन महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे. लांबूनच या मच्छिंद्रनाथांनी पाहिले की आपले वडील उपरीतर वसू या ठिकाणी आलेले आहे. ते तिथून उठले आणि त्यांनी जाऊन त्या उपरीतर वसूंच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे. उपरभोवता परी करून भाषण सर्वांचे तुष्ट केले मन. उपरी मच्छिंद्राते बोधन आवश्यकपणे बुजविले. म्हणे महाराजा शाकरापोटी अर्थ उदेला मख कोटी. तरी आपण नवही जेठी साह्य व्हावे. कसं काय तुम्ही निर्णय केलं बाबा असं विचारल्यानंतर उपरीतर वसू सांगतात की इंद्राच्या मनामध्ये सोमयाग करण्याचं आलेलं आहे आणि त्यांनी तुमच्यासह सगळ्या 9 नाथांना तिथं बोलवलेलं आहे. तेव्हा आता तुम्हाला विशेष विनंती सांगितलेली आहे इंद्रदेवाने की तुम्ही बाकीच्याही नाथांना घ्या आणि ह्या विमानामध्ये बसून आपण सगळे त्या स्वर्गामध्ये जाऊ. मग जालिंदर कानिफा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडभंगी. गोपीचंद रायादी अन्य योगी आरूढ झाले विमाने. घोडभांग आले हेला पट्टण प्रवेश झाले ते विमान. राव गोपीचंद मातेशी भेटून समागमे घेतली. योगायोगाने या बद्री केदाराला मच्छिंद्रनाथांच्यासह जालिंदरनाथ होते, कानिफनाथ होते, चौरंगीनाथ होते, गोरक्षनाथ, अडभंगीनाथ, गोपीचंद राजा हे तिथे योगायोगाने होते. त्या सगळ्यांना त्यांनी विमानामध्ये बसवलं. सती मैनावती गोपीचंद राजाची आई ती गौडबंगाल हेलापट्टण नगरामध्ये होती. तिथं ते विमान नेलेलं आहे आणि तिथं जाऊन त्यांनी त्या सती मैनावतीला सुद्धा आपल्या बरोबर घेतलेलं आहे. तिथून ते विमान निघालं, वडवाळ गावामध्ये गेलेलं आहे
तिथून वटसिद्ध नागनाथांना विमानात घेतलं. तेथून भरतरीचे करून काम विमान चालविती इच्छिला व्योमे तो गौतमी तीर नाथ उत्तम जती भरतरी अवतरला. परिनाना तीर्थमये पाठी महासिद्ध तो नाथ चरपटी अवंतीसी होता ताम्रपर्णी काठी सवे घेतला महाराजा. तिथून ते अवंतीला गेलेले तिथे भरतरीनाथ होते, त्यांना घेतलं. त्याचप्रमाणे गोदावरी तीरावरती भरतरीनाथ होते. त्या भरतरीनाथांच्या नंतर चरपटीनाथ सुद्धा त्याच भागामध्ये होते, गोदावरी नदीच्या तीरावरती. त्यांची पण शोध लावला. तिथं ते विमान उतरलेलं आहे आणि अवंती नगरामधून त्यांनी या चरपटीनाथांना सुद्धा घेतलेलं आहे. तेथून पुण्यमान देशी विटग्राम नामाने पाते जाय विमान्याने तेथे रेवण सिद्ध बोधन आरूढ केला विमाने. विटा गावामध्ये गेलेले ते विमान उतरलेले देवांच्या सहित, या नाथांच्या सहित. तिथून त्यांनी रेवणनाथांना विमानामध्ये बसवलेलं आहे. अशा पद्धतीनं हे सगळे 9 नाथ आपल्या विमानामध्ये बसलेले आहेत राजाने इंद्रदेवाने बोलावल्यावरून. आणि ते विमान आता स्वर्गनगरीकडे चाललेलं आहे. असो नवनाथ परिवारासहित ते विमान यानी झाले स्थित. 84 सिद्धा समवेत अमरपुरी पातले. विमान येता ग्रामद्वारे सामोरा आला वृत्रारी. परम गौरवनी वागोत्तरे त्या नावारी लुटला. इकडे इंद्रदेव वाटच पाहत होते. विमान स्वर्गामध्ये आल्यानंतर ते उतरलेलं आहे. त्याच्यातून नाथ उतरत असताना हे जे स्वतः इंद्रदेव त्यांना सामोरे गेले, त्यांच्या पाया पडले नवनाथांच्या आणि मोठ्या सन्मानाने त्यांच्या दरबारामध्ये नेऊन त्यांनी बसवलं. सोन्याच्या सिंहासनावरती बसून त्यांची षोडशोपचाराने पूजा केली आणि हात जोडून उभे राहिलेले आहेत. नवनाथा पाहुनी सकळ अमर मनी संतोषले अपार. ते जे पाहुणे हा गंभीर उभे तेथे ठाकले. भावन कृत्यमान कामना वदता झाला सकळ जना. म्हणे महाराज कवणे स्थाना सिद्धार्थ अर्थावा. नाथ प्रसन्न झालेले, फार आनंद वाटलेला आहे. देवांना सुद्धा आनंद झालेला आहे. काही काही वेळा अशा राहतात, साधू संत देव ऋषी मुनी भेटतात आणि मग ते माणसंही पुनीत होऊन जातात. तिथलं वातावरण भारावल्यासारखं होतं. आणि मग ते इंद्रदेव हात जोडून उभे राहिले. नवनाथांनी विचारलं, महाराज अहो तुम्ही आम्हाला इथं कशासाठी बोलवलेलं आहे? त्यावेळेला धीरगंभीर आवाजामध्ये इंद्रदेव सांगतात की अहो महाराज, आम्ही इथं इंद्र सोमयाग करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या यज्ञामध्ये तुमच्या हातानेची पूजा व्हावी असं आम्हाला वाटतं, म्हणून तुम्हाला इथं बोलवलेलं आहे. मग वाचस्पती मच्छिंद्रनाथ म्हणते सुर पाळा ऐक. सिंह दिव्यसाना दत्त यज्ञ तेथे करावा. 8व्य कानन आहे तुमचे शीतळ छाया भरित जळाते. तेथे न्यून साहित्याचे पडणार नाही काहीच. पण हा यज्ञ कुठं करावा? स्वर्गामध्ये कोणतं स्थान आहे? आणि मग ते स्थान पाहण्यासाठी हे तिथे गेलेले आहे. आणि जाऊन पाहतात तर त्या ठिकाणी चांगले पाण्याची सोय आहे. शिवद्वीपामध्ये नदी वाहते. त्याचप्रमाणे निसर्ग सौंदर्य आहे. हे स्थान जे आहे ते स्वतः देवगुरु बृहस्पती मच्छिंद्रनाथ यांनी पाहिलं आणि ते नक्की केलेलं आहे. 8वे वन. मग उपरीतर वसू प्रत्यक्ष जाऊन मीननाथास केळतळा रत्न पातारून एक क्षण भेटी केली उभयता. परमस्नेहाने क्षण एक काही वाहवले मोक्ष प्रवाही. महत्व उपर ठाई मच्छिंद्राने ठेवले. मीननाथांची आठवण झालेली शिवद्वीपामध्ये आल्यानंतर मच्छिंद्रनाथांना त्यांनी ती गोष्ट उपरीतर वसूंना सांगितली आणि त्यांनी त्या बाळाची, त्याचप्रमाणे त्यांची जी आई ही केलोतळा राणी त्याची पण गाठ घेतलेली आहे. मग हे नाथ आता आहुतीला बसणार आहे, नाथांच्या हाताने आहुती पडणार आहे. आणि मग त्या ठिकाणी देवांनी सगळा पाळा घातला. सगळे 4-5 आजूबाजूला बसलेले यज्ञकुंडाच्या भोवती. आणि आता हा उद्या यज्ञ सुरू होणार. एवढ्यामध्ये या देवगुरु बृहस्पतींनी इंद्राला सूचना केली की महाराज अहो तुम्ही स्वतः बसू नका. तुम्ही जर स्वतः बसले तर तुम्हाला विद्या कशी काय आकलन होईल. तर त्याऐवजी तुम्ही काय करा, ते यज्ञाची आहुती देण्यासाठी जे मुख्य आहेत हे उपरीतर वसू हे दोन्ही बाजूचे आहेत, देवांच्याही बाजूचे आहेत आणि ते मच्छिंद्रनाथांचे पिता सुद्धा आहेत. असं दोन्हींचं चांगला संयोग आहे. तेव्हा तुम्ही ते उपरीतर वसू जे आहेत त्यांना तुम्ही यज्ञाला बसवा. मग इंद्राने काय केलं, आपल्या हातातलं यज्ञ कंकण सोडलं आणि उपरीतर वसूंच्या हातामध्ये बांधितलं. सांगितलं की महाराज तुम्ही या ठिकाणी हे यज्ञाचे यजमान व्हा. आणि एका बाजूला देवमंडळी बसली, एका बाजूला नाथभक्त सगळे बसले आणि तो यज्ञ आता सुरू होणार आहे. मग हातीचे सोडून यज्ञ कंकण वसू हाती केले स्थापन. न्यूनपणे बहुता प्रार्थना दृष्टी विलोकी. सर्व पदार्थ आणून आपण अंगे जिजे शचे नंदन. उदक पात्र मागता जाण सिद्ध पुढाराम होतसे.
स्वतः इंद्रदेव त्यांना प्रत्येक नाथांना काय पाहिजे काय नको त्याची शहानिशा करीत होते आणि मोठ्या आनंदाने त्यांची सेवा करीत होते. हे सगळं पाहिल्यानंतर नाथांना सुद्धा मोठा आनंद होत होता आणि लगेच तिथे पूजा सुरू झालेली आहे. स्वाद्य भोज्य षड्रस अन्न करे आणि तसे पात्री आणून शेवटी स्वतः जाते जतेचे चरण निहस्ते तुरतसे ऐशी सेवा करता संपन्न तुष्ट होत असे जतेचे मन हृदयी भावेते यावरून प्राण सांडे करावे. एवढी त्यांनी त्यांची सेवा केली. त्याच्यात हे जे नवनाथ आहेत हे प्रसन्न झालेले आहे कारण की दरवेळेला ते इंद्रदेव स्वतः त्यांचे देखभाल करायचे आणि काय जी वस्तू लागेल ती स्वतः आणून द्यायचे. येरीकडे मीन नाथ सुतास विद्या अभ्यासवित तो समय जाणून सापेक्ष इंद्र मेरवेसे नटलासे निकट तरुण शाखेवरती विद्या अभ्यासित वृत्तपंथी तो अकस्मात वाता सजपते वाताकर्षण लाभले. आता इकडे काय झालेले त्यांनी पूजा सुरू झाली. आता तो यज्ञ जो आहे तो काय साधा नाही आहे. 1 वर्षापर्यंत तो यज्ञ चालणार आहे. गणपतीच्या बरोबर अनेक देवतांच्या आहुती आणि त्या ठिकाणी ह्या देवगुरूंनी त्यांना विनंती केलेली मार्ग सांगितलेला आहे की इंद्रदेवा अहो तुम्ही बरं झालं यज्ञाला स्वतः बसलेले नाही पण मात्र एक करा हे जे मच्छिंद्रनाथ जे आहेत ते ह्या मिनीनाथांना विद्या शिकवत आहेत आणि एका बाजूला तो कार्यक्रम चाललेला असताना तुम्ही असे परत आलिप्त राहू नका. तुम्ही त्या ठिकाणी जा आणि ते जी विद्या शिकवली जात आहे ती तुम्ही स्वतः ऐका. दैवे तपर हाटी सकळ लादली हातवडी उघडी वाता कर्षण विद्या पाठी वात प्रेरक असं लाभले. ऐशी विद्या होता सगन परमहर्षला सहस्र नयन परी 1 संवत्सर होता येत अभ्यासित तवरी 1 वर्षापर्यंत ह्या मच्छिंद्रनाथांनी त्या मिनीनाथांना तो अभ्यास करवलेला आहे. आणि योगायोगाने काय झालेले त्या इंद्रदेवाच्या मनामध्ये कपट आलंच थोडंसं की आपण जर अशी जर एकदम विद्या मागितली तर हे देणार नाही. मग त्यांनी काय केलेले मोराचा वेश घेतला आणि ज्या झाडाखाली मच्छिंद्रनाथ मिनीनाथांना विद्या शिकवित होते त्या झाडावरती ते जाऊन बसलेले एका फांदीवरती आणि मोराच्या वेशामध्ये त्यांनी ती विद्या ऐकली आणि ते वाताकर्षण जसे जसे मंत्राची संहिता होती त्या पद्धतीनं त्यांनी जी मिनीनाथांना शिकवली ती विद्या इंद्रदेवाने मोराच्या वेशामध्ये चोरून ऐकली आणि आता इंद्राला सुद्धा वाताकर्षण अस्त्र प्राप्त झालेलं आहे. असो हवनार्पणा होती मक पावनी पूर्ण समाप्ती मग मच्छिंद्रनाथ प्राथमिक गती अग्रपूजे बैसला पूजा करून सांगो पांग उपरी त्रिदर्शनाथेन पूजेला अंग वस्त्रभूषणे सांगत देऊन या गौरविले. शेवटचा दिवस आहे आणि आता यज्ञ संपणार म्हणून त्यांनी पूर्ण आहुती केलेली आहे आणि आता त्यांचा आदर सत्कार करू आणि मग नाथ महाराज हे निघून जातील असा विचार करून तो शेवटच्या दिवशीचा दरबार भरला. त्याच्यामध्ये अनेक देव देवता ऋषी मुनी इंद्र चंद्र वरुण आदित्य यक्ष किन्नर राक्षस गंधर्व सगळे आलेले आहेत आणि आल्यानंतर तिथं मोठा बैठक झालेली. त्या बैठकीमध्ये इंद्रदेवाने सगळ्यांचा निरोप घ्यायचं ठरवलेलं आहे. नाथांना सुद्धा तिथून जावंसं वाटत नव्हतं परंतु त्यांचं काम काय एका ठिकाणी राहण्याचं नव्हतं. गावोगावी जाणे पृथ्वी तलावरती लोकांना बोध करणे हे त्यांचं कर्तव्य त्यांना माहिती होतं म्हणून त्या ठिकाणावरून त्यांनी निघण्याचा विचार केला आणि त्या शेवटच्या दिवशी दरबारामध्ये इंद्रदेवाने स्वतः सगळ्यांचा सत्कार केला. प्रत्येकाला वस्त्र दागदागिने त्याचप्रमाणे अन्न धान्य वगैरे सगळं देऊन त्यांच्या प्रत्येक नाथांच्या ते पाया पडलेले आहेत आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मागितलेले आहे. सकळा बैसवनी कनकासनी उभा राहिला जोडून पाणी सर्वांसी म्लान वदनी नाथ वचन माझे परिसा माते घडला एक अन्याय परी आपण सण करा समुदाय व्यामयूर वेश धरून माये अभ्यासले विद्येते. आणि मग हे सगळं झाल्यानंतर हे इंद्रदेव विचार करतात की आपण जर असं जर यांच्यापासून ही जर गोष्ट राखून ठेवली तर ते सत्य हे कधीतरी उघडं पडल्याशिवाय राहणार नाही. मग मात्र त्यांचा अधिकच कोप होईल. त्याच्याऐवजी आपणच प्रांजळपणाने यांच्यासमोर कबुली देऊन टाकावी म्हणून त्या भर दरबारामध्ये नाथ महाराज सगळे 9 सिंहासनावरती बसलेले होते. अनेक दरबारी सुद्धा देवदेवता गणतीत उपस्थित होते. त्यांच्यामध्ये इंद्रदेव उभे राहिलेले आहे आणि ते म्हणतात की महाराज नवनाथा अहो तुम्ही इथे आले तुमच्यामुळे इथलं वातावरणच बदलून गेलं. इथं पूर्वी सुतकी काळा होती उदासीनता होती पण मात्र तुमच्या आगमनामुळं हे पवित्र झालेलं आहे.
जैसा गजवदन नासी विघ्नांसी तैसे तुमचे दर्शन नासी पातकांसी। त्याप्रमाणे जसं गणपतीचं स्मरण झाल्यानंतर सगळं देवदेवतांना आळवल्यासारखं होतं, तसं साधू संतांचं दर्शन हे आम्हाला उल्हास करणार आहे। पण मात्र एक अपराध तुम्ही पोटात घातला पाहिजे, तो असा की ज्या वेळेला मच्छिंद्रनाथ ह्या मिनीनाथांना वाताकर्षण विद्या शिकवित होते त्यावेळेला मी ती विद्या चोरून ऐकली। मोराचा वेश घेतला आणि ज्या झाडाखाली मच्छिंद्रनाथ बसून शिकवित होते ती विद्या मी मोराच्या वेशामध्ये ऐकलेली आहे आणि आता मला ते वाताकर्षण सिद्ध झालेलं आहे। पण मात्र ते सिद्ध होऊन उपयोग नाही, तर तुमचे सुद्धा आशीर्वाद त्याला पाहिजे। आणि ही गोष्ट ज्या वेळेला त्या नवनाथांना कळालेली आहे त्यावेळेला त्यांना त्याचा राग आलेला आहे। तळपायाची आग मस्तकाला गेली, सगळे नाथ विचार करतात की हे तुम्ही चुकीचं केलं, तुम्हाला हे असं करायचं होतं म्हणून तुम्ही आम्हाला इथं बोलवलं, तुम्ही हे जे काही बोलवलं ना आमची जी विद्या तुम्ही घेतलेली आहे ही विद्या तुम्हाला फलणार नाही, तुम्हाला ती विद्या साध्यच होणार नाही। तुम्ही जरी ऐकलं असेल तर ते जे ऐकणं आहे ते फक्त ही फक्त शाब्दिक कवायत ऐकली तुम्ही, पण मात्र तुम्हाला प्रत्यक्ष ती विद्या येणार नाही। असं म्हटल्यानंतर इंद्र त्यांच्या पटापटा पाया पडायला लागलेले। इंद्रदेव आणि देवगुरु बृहस्पती आले, हे मच्छिंद्रनाथांचे पिता उपरिकर वस्तू आले आणि ते मच्छिंद्रनाथांना विनंती करतात की महाराज अहो जाऊ द्या, आता आपण हे सगळे एकाच गटाचे आहेत, त्यांनी असं करायला नको होतं, पण मात्र त्यांच्या हातून आता घडलंच आहे, तर आता तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांच्या मनासारखं होऊ द्या। असं म्हटल्यानंतर नाथ महाराजांनी सगळ्यांनी विचार केलेला आहे, पण हे कृत्य चुकीचं आहे। त्यांनी आम्हाला इथं जे बोलवलं ते आम्हाला ही विद्या थकवून घेण्यासाठीच बोलवलेलं आहे। ऐसे बोलता सकळ जती मग उपरीतर बसू वाचस्पती गौरवनी आपली युक्ती तुष्ट केले चित्तात। म्हणते महाराजा शाप मोतेनं पुढे बोला काही वतेनं मग ते बोलते त्या कारण तपात रावे इंद्राने। ऐसे बोलता अमरनाथ सर्वांशी समजले तस्करी कृत्य मग ते कोपुनी परम चित्तात। शापवतेनं बोलतात, ते शाप दिलेला नवनाथांनी की हे इंद्राला तुम्हाला हे अजिबात साध्य होणार नाही। आणि असं म्हटल्यानंतर इंद्रदेव मनात विचार करतात की सगळंच मुसळ केरात केलं, की ज्या केरात चाललं, ज्यासाठी आपण त्यांना इथं बोलवलं ती विद्या जर आपल्याला मिळाली नाही तर एवढा यज्ञ करून काय उपयोग आहे। मग त्यांनी यांना मध्यस्थी घातलेलं आहे, देवगुरु बृहस्पती आणि हे मच्छिंद्रनाथांचे पिता ते येऊन म्हणतात नाथांना, हे देवगुरु बृहस्पतींनी सुद्धा विनंती केली, उपरीकर वसूंनी विनंती केली की नाथ महाराज अहो आता एवढं काही आता ते मनावर घेऊ नका, झाली गोष्ट होऊन गेलेली आहे, त्यांनी हे जे कृत्य केले याचं कोणी समर्थन करणार नाही, पण मात्र आपण एकाच गटाचे आहोत आणि आपल्यामध्ये असा काही विरोध चांगला नाही, तेव्हा आता तुम्ही त्यांना काहीतरी उत्शाप द्या जेणेकरून ती विद्या इंद्रदेवाला फलित होईल। ऐसे बोलून सकळ जती विमानारूढ झाले समजते खाली उतरून महीवरती नाना तीर्थे भ्रमताती। म्हणते महाराजा शाप मोतेनं पुढे बोला काही वचनं मग ते बोलते त्या कारण तपाचरावे इंद्राने। 12 वर्षे तपाचरिता विद्या फळेल तत्वता परिनाथ पंथी छळ न होता पदरावरी पडेल। आता मच्छिंद्रनाथ जे प्रमुख होते सगळ्या नाथांनी मच्छिंद्रनाथांना पुढे केलेलं आहे आणि महाराज याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही घ्या। आता मच्छिंद्रनाथांनाही मोठं साकडं पडलेलं आहे, त्यांना एक गोष्ट आवडलीच नव्हती, पण मात्र आपले जे नाथ महाराज पण आपल्याला बाकीचे सांगतायत, त्याचप्रमाणे आपले पिताजी पण सांगतायत, देवगुरु बृहस्पती सगळ्या देवांच्या वतीनं आपल्याला विनंती करतायत, त्यामुळं आपण सुद्धा आता एक पाऊल थोडंसं मागं घेतलं पाहिजे। म्हणून त्यांनी सांगितलं की मी उत्साह देतो तो असा की इंद्राने 12 वर्ष तपश्चर्या करावी, त्याचप्रमाणे नाथपंथाचा कोणाचाही छळ करू नये असं जर त्यांना मान्य असेल तर ही वाताकर्षण विद्या इंद्रदेवाला फलीभूत होईल। ऐसे बोलून सकळ जती विमानारूढ झाले समस्ती खाली उतरून महीवरती नाना तीर्थे भ्रमताती। ऐसे भ्रमण करता जती तीर्थे झाले अपरिमिती या उपर 1 किलो तळे ते मच्छिंद्र जती पुसोनिया चालला। जाताना मच्छिंद्रनाथ 1 किलो तळ राणीकडे गेलेले आहे, मिनीनाथाला बरोबर घेतलेलं आहे आणि तिथं निरोध घेऊन ते निघालेले आहेत। त्याचप्रमाणे बाकीचे नाथ सुद्धा विमानात बसले, मच्छिंद्रनाथ विमानात बसले, मिनीनाथ विमानात बसले, सगळे नाथ लोक हे विमानामध्ये बसले आणि ते विमान ह्या बद्री केदाराला आलेलं आहे, तिथे सगळे लोक उतरले, विमान पुन्हा माघारी निघून गेलं आणि मग हे जे नाथ महाराज आहे सगळे हे जागोजागी फिरायला लागलेले आहे, तीर्थयात्रा करायला लागलेले आहे। सगळे घेऊन मिलनाथ विमानी आणि झाले समस खाली उतरून मृत्यूमय नाना तीर्थे पाहिली।
हेला पट्टणी मैनावती पोहतुनी तीर्थे हिंडती तेव्हा मिननाथा ते तीर्थक्षेत्री सिद्ध तीन निर्मिले त्यांची पूर्वी सांगितले नाम सांगाया नाही काम असो सिद्ध कटकास उत्तम तीर्थ कर ब्रह्मता ते मग प्रत्येकाने त्या विमानाने जाता जाता ह्याला पट्टण नगरामध्ये ह्या सती मैनावती जी गोपीचंद राजाची आई त्यांना सोडलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी तीर्थयात्रा करायला आता बाकीचे निघाले मग जिथं जिथं त्यांना वाटेल त्या त्या दिशेला त्यांनी चालायला सुरुवात केलेली आहे गावोगावी जायचं लोकांना बोध करायचा तिथं भिक्षा मागून खायचं असं व्रतच त्यांनी घेतलेलं होतं नाथांचे जे अवतार आहे ते लोककल्याणासाठीच आहे त्यांच्या व्यक्तिगत स्वतःसाठी काहीच स्वास्थ्य नाही किंवा काहीच त्यांना लाभ नाही येरीकडे अमरनाथ लक्ष्मण सह्याद्री पर्वत 12 वर्षे तपनिस्थित तीव्रपणे आचरला परते आचरता तीव्रपणे मंत्रप्रयोगे सोडे पाणी तेथे सरता लोटने भीमरथी ते भेटला अशा पद्धतीनं हे जे नाथ आहेत सगळे नवनाथ हे जागोजागी पृथ्वीतलावरती फिरू लागले इकडं इंद्राला जो उत्शाप मिळालेला होता त्यांनी ते लगेच मनावर घेतलं तेही पृथ्वीतलावरती एकटे झालेले आहे सह्याद्री पर्वतावरती एक जागा त्यांनी निश्चित केली तपा करता 12 वर्षे आणि दररोज सकाळी उठायचं आवरायचं तिथं जाऊचं तपनिर्स्थानासाठी जे मंत्र दिलेले आहे त्याचा मंत्र जाप करत बसायचं आणि कमंडलमधून ते आचमन करून ते पाणी सोडायचं असं ते ज्या ठिकाणी त्यांनी ते पाणी सोडलेलं आहे ते जे पाणी आहे ते नदी रूपाने प्रगट झालं आणि जी आपली भीमा नदी आहे त्या भीमा नदीमध्ये ते पाणी मिळालं म्हणून त्या ठिकाणी वरती सह्याद्री पर्वतावरती इंद्रदेव तपश्चर्याला बसले होते दररोज तिथून जे पाणी सोडित होते तेवढ्या भागाला हे इंद्रायणी असं नाव पडलेलं आहे ते मनकर्णिकेचे जीवन आणले होते कमंडलूवरून परी इंद्राचे प्रवाही येऊन इंद्रायणी पडेले ऐसे तप करून स्वस्थानासी गेला इंद्र उपरी नवनाथ करता ते 60 बहुत दिवस लोपले अशा पद्धतीने इंद्रदेवांनी तप केलं 12 वर्ष पूर्ण झाले त्यांचे तेही निघून गेलेले आहे आणि इकडं नवनाथ 9 दिशाला पहिल्यांदा फिरले आणि मग सगळ्यात शेवटी ते गर्भगिरी पर्वतावरती आलेले आहे गर्भगिरी पर्वताचा भाग हा निसर्गरमणीय होता अतिशय मन प्रसन्न करणारं वातावरण होतं आणि ते मन प्रसन्न करणारं वातावरण नाथांना आवडलेलं आहे आणि ते तिथं राहिलेले आहेत शके 11-10 पर्यंत प्रगट रूपे मिरवले नाथ मग येऊन आपले स्थानात गुप्त रूपे राहिले मठीत राहिला काने फाजती उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती जान पिरतो जालिंदर जती गर्भगिरी नांदतसे तेव्हा शके 1000 म्हणजे शके 1000 मध्ये 78 मिळवल्यानंतर इसवी सन येतो 1078 म्हणजे 11व्या शतकापर्यंत हे नाथ महाराज सगळेजण प्रगटपणाने राहिलेले आहे आणि मग सगळ्यात शेवटी त्या 1100 शतकाच्या अखेरीपर्यंत ते गर्भगिरी पर्वतावरती आले तो भाग त्यांना आवडला म्हणून तिथं त्यांनी एक मठी बांधली मठ आणि त्या मठीमध्ये स्वतः एक अनिपनाथ राहिलेलं आहे त्या गावाला मठी असं पडलेलं नाव आहे आणि त्या मठीचंच अपभ्रंश होत होत मढी असं झालेलं आहे मठीत राहिला कानिफा जती उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती जान पिरतो जालिंदर जती गर्भगिरी नांतसे त्याहून खालता गैबी पिरतो गैननाथ परम सुंदर वडवाळ गाण समाधी पर नागनाथ असे की तेव्हा त्या वरती मच्छिंद्रनाथ राहिले त्यांना मायबाप असं म्हणतात त्याच्या खालती जानपीर राहिले त्यांना गर्भगिरी पर्वतामध्ये ते सगळे नाथ आहे त्याच्या तिथं जानपीर राहील त्यांचं नाव जानपीर पडलेलं आहे गैनीनाथांना गैबी पीर म्हणतात वडवाळ गामी समाधी पर नागनाथ असे की विटगावी मानव देशात ते राहिले रेवण चरपट चौरंगी अडभंग तीर्थ गुप्त अद्यापी करतात मग हे जे चरपटीनाथ चौरंगीनाथ आडभंगीनाथ ते अजून गुप्तपणाने फिरतात चिरंजीव आहे सगळे नाथ विटा गावामध्ये रेवणनाथ राहिले त्याचप्रमाणे हे जे वडवाळ गाव आहे तिथे नागनाथ राहिले भरतरी राहिला पाताळ भुवनी मिननाथ गेला स्वर्गाला गुन्हे गिरनार पर्वते गोरक्षमुनी दत्त आश्रमी राहिला गोपीचंद धर्मनाथ स्वसामर्थ्य गेले वैकुंठात विमान पावनी मैनावती ते घेऊन विष्णू गेला असे हे ज्या नवनाथांच्यापैकी भरतरीनाथ जे आहेत ते पाताळामध्ये गेलेले आहेत विटा गावामध्ये रेवणनाथ राहिले आणि त्याचप्रमाणे गोपीचंद धर्मनाथ हे त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्याने वैकुंठात गेले इंद्रदेवाने त्यांना विमान पाठवून ते विष्णू भगवंत वैकुंठाला घेऊन गेलेले आहे मैनावतीला सुद्धा त्यांच्याबरोबर वैकुंठात जायला मिळालेलं आहे हे जे नवनाथ आहेत ते अशा पद्धतीनं गुप्त झाले पण मात्र चिरंजीव आहेत ते
आणि अजूनही त्यांची साक्ष पडते. त्यांनी त्या काळामध्ये ज्यांना वैयक्तिक संहिता दिलेल्या होत्या, त्यांना शिष्य म्हणून केलेलं होतं, ते सिद्ध प्रत्येक नाथांनी 2, 2, 10, 5, 5, 6, 6 असे केले. त्यांची जी संख्या आहे ती एकूण 84 आहे. आणि असे 84 सिद्धांच्या त्या 84 गादी निर्माण झाल्या. त्या 84 गादीपासून पुढच्या पिढीला अनुग्रह त्यांचं कार्य असं करीत करीत हा नाथपंथ आतापर्यंत चालत आलेला आहे. अशा पद्धतीनं हे जे नाथांची जी कथा आहे ती या ठिकाणी संपलेली आहे. उपरी सांगून रेतक्षती मच्छिंद्राती जन्मस्थिती बद्रिकाश्रम यांच्या पालागी बैसला. त्याच्यानंतर मग आता ते सांगतात हा जो नवनाथ आहे याची सुरुवातच कलियुगाच्या शेवटी झालेली आहे. कलियुगाच्या शेवटी मग या विष्णू भगवंतांनी सगळ्यांना बोलवून घेतलं आणि आपल्याला अवतार घ्यायचे आहेत. त्याप्रमाणे उपरीतर वस्तूंचं वीर जे माशाच्या पोटामध्ये होतं त्यांच्यापासून मच्छिंद्रनाथांची उत्पत्ती झाली पहिल्या अध्यायामध्ये. तो अध्याय जे कोणी वाचतील, लिहितील, ऐकतील तर त्यांना फार मोठं फल मिळेल. ते म्हणजे संबंध बाधा. संबंध म्हणजे ब्राह्मणाचं भूत आणि ते इतकं गंभीर राहतं की त्याचं इलाजच होत नाही काही. मात्र पण एवढं ते नाथपंथामध्ये मात्र सगळ्याचे इलाज आहेत. आणि अशी जर कोणाला संबंध बाधा असेल तर त्यांनी फक्त पहिल्या अध्यायाचं जर पठण केलं तर ती संबंध बाधा ही निघून जाईल. दुसऱ्या अध्यायामध्ये जे दत्तांचा अनुग्रह झालेला आहे मच्छिंद्रनाथांना आणि त्यांनी नागपत्र अश्वत्थ वृक्षावरती जाऊन साधना करायला सांगितली. दुसरा अध्याय जे कोणी लिहितील, वाचतील, ऐकतील तर त्यांच्या घरामध्ये अपार धन राहील. त्यांना धनाची कधी कमी पडणार नाही, दारिद्र्य येणार नाही. तिसऱ्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथ आणि हनुमानजींची लढाई झाली. तर हे जे कोणी वाचतील, ऐकतील, लिहितील त्यांना कोणी जर मूठ मारली असेल तर ती बाधा ही निवारण होईल. आणि एवढंच काय, प्रत्यक्ष मारुतींना येऊन सुद्धा त्यांचं रक्षण करतील. चतुर्थाध्यायी वदली कथा अष्टभैरव चामुंडा समजता रणजिंकोनी वसुता ज्वालामुखी भेटली. तो अध्याय नित्यस्मरण करिता चुकेल कपटाचे बंधन व्यथा शत्रू पराभवनी सर्वथा निरंतर शांती नांदेल. चौथ्या अध्यायामध्ये हिंगला मातेच्या दर्शनासाठी ज्या वेळेला हे मच्छिंद्रनाथ गेलेले आहे त्या ठिकाणी त्यांनी अष्टभैरव चामुंडा यांना जिंकलेलं आहे आणि प्रत्यक्ष हिंगला मातेला भेटलेले आहेत. हा अध्याय जे कोणी वाचतील तर त्यांच्यावरती जर कोणी कपटाने बंधन केलेलं असेल तर त्यांचं ते बंधन निघून जाईल. अनेक शत्रू असतील ते शत्रूसुद्धा पराभव होतील. तर असं जर त्यांना वाटत असेल आपल्या शत्रूंचा पराभव व्हावा तर त्यांनी चौथ्या अध्यायाचं पठण नित्य करावं. पाचव्या अध्यायामध्ये भूतांत राजा वेताळ त्यांच्याशी गाठ पडलेली आहे मच्छिंद्रनाथांची आणि त्यांनी त्याला करणे अनेक युक्त्या योजून ते भूतनाथ वेताळाला जिंकून घेतलेलं आहे. आणि ते जे अध्याय कोणी वाचतील तर त्यांच्या घरामध्ये जर भूतबाधा असेल तर ती भूतबाधा निघून जाईल. 6व्या अध्यायात शिवास्त्र कालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करून प्रसन्न चित्त वश झाली असरे ती. तो अध्याय नित्य पठन करता शत्रू लागे पडेल मोहन निष्कपट करून मन किंकर लागेल तो. त्या ठिकाणी 6व्या अध्यायामध्ये महादेवाच्या हातातला अस्त्र जे कालिका अस्त्र त्यांच्याशी मच्छिंद्रनाथांची लढाई झाली. ते अध्याय जे कोणी वाचतील, लिहितील, ऐकतील तर त्यांच्या शत्रूला मोहन पडत आणि ते निष्कपट होऊन त्या माणसांना शरण येतील. 7व्या अध्यायाची अपूर्व कथा जिंकून वीरभद्र केली ऐकता उपरी स्वर्गा पासाव मच्छिंद्रनाथा इच्छे समान झालीसे. कथा नित्य ऐकता गाता लिप्त नव्हे 84 व्यथा झाली असेल मिटेल चळता चिंता व्यथा हरतील. 7व्या अध्यायामध्ये वीरभद्रांची आणि मच्छिंद्रनाथांची लढाई झाली. त्याच्यामध्ये दोघं जण तुल्यबळ झालेले आहे. स्वतः देवतांनी येऊन ते युद्ध सोडवलेलं आहे. ते जे वर्णन आहे त्या अध्यायाचं जे कोणी ऐकतील, लिहितील, वाचतील, ऐकतील, गातील तर त्यांची 84 म्हणजे पुन्हा त्यांना जन्म नाही. नाहीतर इतर वेळेला काय पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम. तर जे नवनाथांची जी फलश्रुती ती अशीच आहे की ते ऐकल्यामुळं मोह निघून जातो माणसाचा. निर्मोहत्वे सत्संगत्वे निसंगत्वम निसंगत्वे निर्मोहत्वम निर्मोहत्वे निश्चलतत्वम निश्चलतत्वे जीवनमुक्ती. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. तर ही जी सगळी सुरुवात जी आहे ती सत्संगामध्ये. मग सत्संगामुळं काय होतं, माणूस निसंग होतो. मग माणसाचा मोह निघून जातो, माणसाचं मन हे निश्चल होतं. आणि ज्या वेळेला निश्चल मन होतं त्याच वेळेला
ईश्वराचं प्रतिबिंब आपल्या शरीरामध्ये पडतं. तसं आपण कोजागिरीच्या वेळेला मोठं 100 लिटर दूध तापवलेलं आहे आणि त्या तापवल्यानंतर ते आपण त्याच्यामध्ये चंद्राच्या प्रकाशात नेऊन ठेवतो की चंद्राचं उजेड त्याच्यामध्ये पडेल, एक किरण त्याच्यामध्ये येईल आणि मग त्या दुधाला अमृतत्व लाभेल आणि असं दूध पिल्यानंतर वर्षभर माणसाला आरोग्य मिळेल. पण जोपर्यंत ते पातेलं ठेवलेलं आहे ते हलतं आहे तोपर्यंत मात्र चंद्राचं प्रतिबिंब त्याच्यात पडत नाही, कारण की ते प्रतिबिंब हलतं आहे ते किंवा कामून त्याचं पातेलं हलतं आहे. तर ज्यावेळेला ते पातेलं स्थिर होतं आणि मग त्याच्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसतं. मग आपण म्हणतो की हा आता चंद्राचे किरण याच्यामध्ये आले, आता दूध घ्यायला काय हरकत नाही, चंद्राला नैवेद्य आपण दाखवला. त्याचप्रमाणे ते पातेलं म्हणजे आपलं हे मन आहे आणि हे मन अनेक विकारांनी काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार याने हलतं आहे. जोपर्यंत असं मन अस्थिर आहे, हलतं आहे, तोपर्यंत परमात्म्याचं प्रतिबिंब परमात्मा त्याच्यात येऊ शकत नाही. हे आपण परमात्मा, पण मात्र ज्या वेळेला हे सगळ्या गोष्टी मन स्थिरता होईल त्याच वेळेला त्या गोष्टी आपल्याला मिळतात आहे. थोडक्यात काय आहे तर मन स्थिर करणं हे महत्त्वाचं आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षय, मनच माणसाला हे बांधायला कारणीभूत आहे आणि आपण मोकळे आहोत, मुक्त आहोत याच्यासाठी सुद्धा हे मनच हे कारण आहे. संकल्प विकल्पात्मिका मना, मन हे जे आहे संकल्प विकल्प करणारा आहे आणि जोपर्यंत संकल्प विकल्प आहे तो मात्र काहीच समाधान नाही. आणि निश्चयात्मिका बुद्धी, म्हणजे बुद्धी ज्या वेळेला निश्चय करते की हो मीच परमात्मा आहे आणि मग त्याच वेळेला माणसाचा उद्धार होऊन जातो. एकांती बैसूनी अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन गणिनाथा झाला जन्म कर्दम पुतळा असे तो. 9वे अध्यायी कथन गोरक्षाता होऊन जन्म उपरी सेवन बद्रिकाश्रम विद्यार्णव झाला असे. तेव्हा मग ही मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत पुढे गेलेले आहे आणि त्या ठिकाणी 8व्या अध्यायामध्ये त्यांची या राजा पशुपत राजाशी गाठ पडलेली. सूर्याच्या वंशामधले पशुपत राया यांनी दर्शनाला गेलेला असताना त्यांचं मच्छिंद्रनाथांचा जो अपमान झाला त्यांच्या सेवकांकडून, त्याच्यासाठी मच्छिंद्रनाथांनी त्यांचे हातपाय चिटकवले आणि मग ते मंत्री हुशार होते, त्यांनी मच्छिंद्रनाथांची आळवणी केली, त्यांना सोडवलेलं आहे आणि मग तिथून पुढं त्यांचं शक्य झालं आणि त्यांचे दर्शन रामप्रभूचं घडवले. तो विषय 8व्या अध्यायात आला. ह्या अध्यायात जे कोणी वाचतील लिहितील तर जखीन म्हणजे दाखिनी शंकेनी यांच्यापासून जो त्रास असेल तो त्या माणसांचा निघून जाईल. 9वे अध्यायी कथन गोरक्षाता होऊन जन्म उपरी सेवनी बद्रिकाश्रम विद्यार्णव झाला असे. तो अध्याय नित्य गाता साधेल विद्या यक्षता ब्रह्मज्ञान रसायन कविता 14 विद्या करून या. 9व्या अध्यायामध्ये गोरक्षनाथांचा जन्म झाला, बद्रिकाश्रमाला ते गेलेले आहे आणि त्याच वेळेला गुरूंना भूक लागली म्हणून एका बाईने त्यांच्याकडे डोळा मागितलेला आहे. वडे पाहिजेत बाळा आधी काढून देई डोळा असं म्हटल्यानंतर स्वतः त्यांनी तो डोळा काढून दिलेला आहे. ही गुरुभक्ती पाहून मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले आणि त्यांना त्यांचे ते जखम डोळ्याची बरी केली. डोळा दिसायला तिथं बसून दिला संजीवनी विद्येने. ह्या अध्याय जे कोणी वाचतील तर त्यांना कोणी जे विद्येचे लिप्त असतील, लिप्सा असेल विद्येची, त्यांना ब्रह्मज्ञान रसायन कविता ज्या ज्या विद्या पाहिजे असतील त्या विद्या ह्या त्यांना ह्या अध्यायाच्या पठणाने मिळतील. 10व्या अध्यायामध्ये श्री देशामध्ये मच्छिंद्रनाथ गेलेले आहे आणि त्यांना ह्या मारुतींनी शब्दामध्ये अटकवलं आणि तिथं जाऊन त्यांनी जे राहिलेले आहे त्या अध्यायाचे जे कोणी अध्याय वाचतील तर त्यांना अनेक प्रकारचे विद्यांचे हे लाभ घडले होतील. तो अध्याय करता पडणं स्त्रियांचे दोष जातील कपटपण मुले वाचतील होता जाणं जगे संतती मिरवेल. उपरी ग्रहद्रव्याच्या यज्ञात उदय पावला ज्ञानेंद्रनाथ तो एकादश अध्याय पठण करता नित्य अग्निपीडा होईना. तेव्हा ह्याचा अध्यायामध्ये संजीवनी मंत्राचा पाठ अनुष्ठान करीत असताना गोरक्षनाथांच्या हातून गहिनीनाथांचा जन्म झालेला आहे. तर तो अध्याय जे वाचतील त्यांच्या त्या स्त्रियांचे दोष जातील, कपटपणा जाईल, मुलं वाचतील. पुढे चालून 11व्या अध्यायामध्ये गृहद्रवा राजाच्या यज्ञामध्ये अंतरिक्ष नारायणांनी प्रवेश केला. अग्नीच्या पोटामध्ये त्यांनी जालिंद्रनाथ म्हणून जन्म घेतलेला आहे. तर हा अध्याय जे कोणी वाचतील, लिहितील, ऐकतील, गातील त्यांना अग्नीची पीडा होणार नाही आणि त्यांच्या घरात काही दोष असतील तर ते निघून जातील, संपत्ती तिथं येईल, संतती नांदेल. 12व्या अध्यायामध्ये जालिंदरनाथांनी दत्तांना गुरु केलेला आहे आणि कालिपनाथांचा जन्म झालेला आहे. तर हा अध्याय जे कोणी वाचतील, लिहितील, ऐकतील, गातील त्यांच्या घरात जर कोणत्या देवतेचा एखादा कोप झालेला असेल तर तो निघून जाईल. 13व्या अध्यायामध्ये मैनावती
ला हे जालिंदरनाथ प्रसन्न झालेले आहे, त्याला ब्रह्मावस्था प्राप्त करून दिलेली आहे. तर हा अध्याय वाचणाऱ्यांना श्री हत्येचे दोष निघून जातील, त्यांच्या पूर्वजांचा उद्धार होईल. चतुर्दश अध्यायी कथन करते जालिंदर गोपीचंदाने श्री बोले घातले नेऊन गुप्तने माधारी. तो अध्याय पठन करता असेल बंद कारागृह व्यथा तर त्याची मुक्तता निर्दोष जणी नांदेल. 14व्या अध्यायामध्ये जालिंदरनाथांनी गोपीचंद राजाला बायकोच्या सांगण्यावरून त्या घोड्याच्या लिदीमध्ये पुरलेला आहे. तो अध्याय जे कोणी लिहितील वाचतील ऐकतील तर त्यांचे कारागृहातून सुटका होईल. 15व्या अध्यायामध्ये कानिपनाथ हनुमानजींचं लढाई झालेली आहे. श्रीराज्यामध्ये कानिपनाथ गेलेले आहे. तो अध्याय जे कोणी लिहितील वाचतील ऐकतील गातील तर त्यांच्या घरामध्ये नित्यकर्म व्यवस्थित चालतील, घरामध्ये शांती नांदेल. 16व्या अध्यायामध्ये कानिपनाथ गोपीचंदांना भेटले आणि तिथं जाऊन त्यांनी तो विचार विनिमय केलेला आहे की आपल्या जालिंदरनाथांना या गर्दीतून कसं बाहेर आणावं. म्हणजे तो जो अध्याय आहे ते वाचणाऱ्याला अनेक प्रकारचे वाईट स्वप्न पडत असतील तर ते दोष निरसन होईल. 17व्या अध्यायामध्ये जालिंदरनाथांना गर्तेमधून काढलेलं आहे. नाथपंथाची दीक्षा दिली, गोपीचंद राजांनी त्यांचा सन्मान केला. हा अध्याय वाचणाऱ्याची दुष्ट बुद्धी निघून जाईल आणि ते चांगल्या पंथाला लागतील. 18दश अध्याय कथन बद्रिकाश्रमी गोपीचंदावन तप पूर्ण भगिनी उठून तीव्रपणे आचरला. तो अध्याय नित्य पठन करता ब्रह्महत्या नाचेल सर्वथा पूर्वज कुंभे पाके असता तू सुटका होईल त्यांची. 18व्या अध्यायामध्ये बद्रिकाश्रमामध्ये गोपीचंद राजा गेलेला आहे. त्यात असताना त्यांच्या बहिणीच्या गावी त्यांचा मुक्काम पडला आणि त्यांची मोठी निंदा नालस्ती केलेली आहे. हा राजाला काय वाईट इच्छा झाली आणि राजपद सोडून दिलेलं आहे. नाथपंथाचा महिमा बाकीच्यांना माहिती नसल्यामुळं ते असं उलटं बोलत होते आणि हे सगळं बोलणं त्याच्या बहिणीला हे सहन होईना म्हणून तिनं आत्महत्या केलेली आहे. ती गोष्ट ज्या वेळेला गोपीचंद राजाला कळाली त्यावेळेला त्यांनी त्यांचा हात घेतला आणि ते निघालेले स्वतः जालिंदरनाथ तिथं आले. त्यांच्या दरबारामध्ये येऊन त्या गोपीचंद राजाची बहीण चंपावतीला उठवलेला आहे. तो जो अध्याय लिहितील वाचतील ऐकतील तर त्यांच्या ब्रह्महत्यासारखे जर काही आपल्या हातून पाप घडलेले असतील तर ते निरसन होतील. 19व्या अध्यायामध्ये गोरक्षनाथ आणि हनुमानजी यांचे समेट करून दिलेला आहे श्रीरामप्रभूंनी आणि श्रीराज्यामध्ये जायला परवानगी दिलेली आहे. 20व्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांची भेट झालेली आहे आणि तो अध्यायाचं जे कोणी वाचतील तर त्यांना कोणाला वेळ लागलेला असेल तर ते नीट होतील आणि प्रपंचामध्ये व्यवस्थितपणाने राहतील. 21व्या अध्यायामध्ये श्रीराज्यामधून मच्छिंद्रनाथांना काढलेले गोरक्षनाथांनी अनेक प्रकारचे बोध केले. हा अध्याय लिहितील वाचतील ऐकतील तर अनेक जन्मांच्या जरी गोहत्या असतील तरी त्या सुद्धा निघून जातील. त्यांच्या हातून तपश्चर्या घडेल आणि खूप आनंदामध्ये ते राहतील. 22व्यात सुरटी ग्रामी गोरक्षे मीन नाथा मारुनी पुन्हा उठविला मंत्री कोणी मच्छिंद्र मोहे कुर्ण्या. तर तो अध्याय नित्य पठन करता पुत्रार्थ्या पुत्रतत्वता तो होईल विद्यावंत विद्वज्जना मान्य की. 22व्या अध्यायामध्ये सुरटी गावात ह्या गोरक्षनाथांना सांगितलेले मच्छिंद्रनाथांनी किंवा मिनीनाथांनी संन्यास केलेले ती जाऊन धुवून आण. त्याप्रमाणे ते धुवायला गेले आणि हे व्यवस्थित धुतलं आणि त्याच वेळेला ह्या मुलामुळंच मच्छिंद्रनाथांना संसारामध्ये अटकून पडावं लागतं म्हणून त्या मिनीनाथांना मारून टाकलेलं आहे. त्यांचं फक्त कातडं घरी घेऊन आलेले. त्यावेळेला मच्छिंद्रनाथांनी मोठा शोक केला आणि त्या शोक निवारणासाठी गोरक्षनाथांनी त्या बाळाला जिवंत केलेलं आहे. हा जो अध्याय जे कोणी वाचतील लिहितील ऐकतील तर त्या ठिकाणी त्यांना कोणाला मुलं होत नसतील तर त्यांना मुलं होतील. 24व्यात भर्तरीनाथ जन्मोनी आला अंक अवंतिकेत ते पावनी अध्याय पठन करताना ते बाळ हत्या नाचेल. बाळ हत्या जन्मांतरी त्याने समस्त बांधव होते नारे ते कामेल संसारी सुखी होऊन बाळ नाते. 24व्या अध्यायामध्ये भर्तरीनाथांचा जन्म झाला. अवंतिके नगरामध्ये जे व्यापाऱ्यांच्या मेळ्यामध्ये आले. हा जो अध्याय कोणी ऐकतील तर त्यांच्या हातून जर बाळ हत्यात घडलेली असेल तर तो दोष निघून जाईल. ह्या जन्मात नाही मागील जन्मात जरी असं काही झालेलं असेल तरी ते सुद्धा हे बाळचा हत्याचा दोष हा निघून जाईल. 25व्या अध्यायामध्ये सुरोचन गंधर्व हा इंद्राच्या शापावरून जो गाढव झालेला आहे त्यांचं हा अध्याय जे कोणी ऐकतील तर शापवचन त्यांना बाधणार नाही आणि पुढचा जन्म हा माणसाचाच मिळेल याच्यामध्ये काही शंका नाही. त्याचप्रमाणे आरोग्य
पतिव्रता आणि आज्ञाधारी पुत्र वगैरे असं फल सांसारिक सुख त्यांना मिळेल. 26व्या अध्यायामध्ये हे जो विक्रम माता जन्म झालेला आहे आणि विक्रम आणि भर्तरी हे एकमेकांचे मित्र झालेले आहे. तर हा अध्याय वाचणाऱ्यांच्या हातून जर गोत्र हत्या घडलेली असेल तर ती निघून जाईल. अशा पद्धतीने एकेका अध्यायासाठी एकेका पाप निरसनासाठी एक अध्याय सांगितलेला आहे. ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला वाटेल ते अध्याय 6 महिन्यापर्यंत त्रिकाळ वाचावेत म्हणजे त्यांना ते फल मिळेल. 27व्या अध्यायामध्ये विक्रमाचा राजपद मिळालेलं आहे. भर्तरीनाथ त्यांनी युवराज म्हणून नेमलेले आहे. भर्तरीनाथांचं आणि पिंगलेचं लग्न झालेलं आहे. 28व्यामध्ये छोट्याशा प्रमादावरून त्यांनी चेष्टा केली पिंगलेची आणि तुझ्या आधी जर मी मेलो तर तू काय करशील असं विचारल्यानंतर ती म्हणते की मी सती जाईन आणि यांनी खरोखर तिची चेष्टा केलेली आहे आणि रक्ताने भरवलेले मुकुट कपडे तिकडे पाठवले. पिंगलेलं वाटलं हे मेले म्हणून ती सुद्धा लगेच सती गेलेली आहे आणि त्याच्या योगाने राजा भर्तरीला विरक्तता वैराग्य आलेला आहे. हा अध्याय जे कोणी वाचतील तर कोणाचं लग्न होत नसेल तर ते लग्न जमेल आणि त्यांना मनासारखी पत्नी मिळेल. 29वे अध्यायी चरित्र भर्तरी होऊन विरक्त पवित्र गोरक्षा सांगते अग्निपुत्र गुरुनाथ पै केला. तो अध्याय नित्य पठन करून सुटेल विषय लोकापासून त्रितापाची वार्ता जाणं कालत्र इकडे. अजून या अध्यायाचे एक फळ आहे की जर ते कोणी क्षयरोगाने किंवा मोठ्या रोगाने असाध्य रोगाने ग्रस्त असतील तर त्यांची ते व्याधी निघून जाईल. 30व्यात जन्माला चौरंगीनाथ परके शरीर पठन करतात तस्कर दृष्टी बंधन होय. 31व्यात चौरंगीनाथ तपा बसला हिमालयात तर तो अध्याय पडता नित्य कपट मंत्र नसतात. 30व्या अध्यायामध्ये चौरंगीनाथांचा जन्म झाला आणि जो अध्याय वाचतील तर त्यांच्या मनामध्ये जर चोरीची भावना वगैरे असेल तर ते निघून जाईल. 31व्यामध्ये चौरंगीनाथांना तपाला बसवलेले हिमालयामध्ये त्या अध्याय वाचणाऱ्याला कोणते कपट मंत्र त्यांच्यावरती चालणार नाही. 32व्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथ त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केला. परकाया प्रवेश 12 वर्षे राज्य केले आणि धर्मनाथाचा जन्म झालेला आहे. हा अध्याय जे कोणी वाचतील तर त्यांच्यावरती एखादं गंडांतर येणार असेल. गंडांतर म्हणजे काही काळानंतर एखादं संकट येतं त्या संकटामध्ये माणूस वावाला जातो. अशा गंडांतराची पीडा ही ह्या 32वा अध्याय वाचणाऱ्याला होणार नाही. 33व्यात गौरनंदन वीरभद्राचा घेऊन प्राण मच्छिंद्र शिव स्वर्गाहून माईवरी उतरले. ते कथा करता पठण धनुर्वाता ते निर्सेविघ्न झालेल्या ते होता श्रवण पीडा हरेल तयासी. 33व्या अध्यायामध्ये गोरक्षनाथ आणि वीरभद्रांची लढाई झालेली आहे आणि मच्छिंद्रनाथांचं शव त्यांनी प्रयागाला परत आणलेलं आहे. पुन्हा जिथं होतं तिथं त्या भुयारामध्ये ठेवलेलं आहे. हा अध्याय वाचणाऱ्यांच्या धनुर्वाताची पीडा होणार नाही. त्याचप्रमाणे जर असेल पहिली काही पीडा तर ती निरसन होईल. 34व्यात रेवण जन्म होऊन भेटला त्रिनंदन सजसिद्धी कळा जाऊन गेला असे महाराजा. तर ती कथा करता पठण जाणे कोणत्याही कार्याकारण तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन यश घेऊन येईल. रेवणनाथांचा जन्म 34व्या अध्यायामध्ये झाला. दत्तगुरूंची त्यांची गाठ झाली. सोनं बनवण्याची किमया सिद्धी त्यांना दिलेली आहे. तो अध्याय पठण करणाऱ्याला कोणत्याही प्रकारची पीडाही राहणार नाही. जिथे जाईल तिथे यश घेऊन येईल. 35व्यात रेवणनाथांना विद्या दिलेली आहे. दत्तकृपा झालेली आहे आणि हीच रेवणनाथ एका ब्राह्मणाच्या घरी गेल्यानंतर त्यांचं जे लहान बाळ आहे ते मृत्युमुखी पडलेलं आहे. मी इथे असताना ही बाळ कसं मृत्यू झालं याचा जाब विचारण्यासाठी रेवणनाथ यमपुरामध्ये नगरामध्ये गेलेले आहे. त्यांनी यमाला जाब विचारलं. त्यांनी गोड बोलून महादेव शंकरांकडे पाठवलं. महादेव शंकरांना सुद्धा त्यांनी अत्यवस्थ केलेलं आहे. मग स्वतः विष्णू भगवान आलेले आहे आणि त्यांचे बाळं त्यांना परत दिलेले आहे. तर हा जो अध्याय हे कोणी लिहितील वाचतील ऐकतील गातील तर त्यांच्या घरात जर असे जर लहान बाळ जन्म होऊन जर मृत्यू पावत असतील तर तो दोष निघून जाईल आणि तिथून पुढं त्यांचे बाळ हे जिवंत राहतील. 37व्या अध्यायात नागनाथाचे गुरु झाला त्रिसुत ओपरे विद्याबळे मच्छिंद्रनाथ जिंकेले भिडोनी. ती कथा श्रवण पठन सदनान लागे कोशळपण लागल्या त्याचे बंधन विद्यावंत होऊन या. पुढे चालून 35व्यामध्ये हे रेवणनाथांची विद्या झालेली आहे. त्या 36व्या अध्यायामध्ये वटसिद्ध नागनाथांचा जन्म. त्याचप्रमाणे त्यांच्या आईला त्या सर्पिणीला कसं वाचवलं आस्तिक ऋषींनी जन्मेरे राजाच्या सर्पसत्रामधून तो विषय आलेला आहे. तर ह्या अध्यायाचं पठण करणाऱ्याला सर्प विंचू याची विषाची पीडा होणार नाही. 37व्या अध्यायामध्ये नागनाथांनी
आत्रेय सुत दत्तांना गुरु केलेला आहे आणि मच्छलीनाथांना जिंकलेला आहे. तो अध्याय वाचणाऱ्याला सगळ्या प्रकारच्या विद्या प्राप्त होईल, कोणत्याही प्रकारचं बंधन त्यांना राहणार नाही. 38व्या अध्यायामध्ये चरपटीनाथांचा जन्म झाला. दत्तात्रेयांनी त्यांना दीक्षा दिलेली आहे, तीर्थाला धाडलेला आहे. हा 38वा अध्याय वाचणाऱ्याला युवता, मधुरा, मधुमेह वगैरे असे जे 9 प्रकारचे ज्वर, ताप त्याची पीडा होणार नाही. 39व्या अध्यायामध्ये चरपटीनाथांनी स्वर्गामध्ये आगमन केलं. त्यांना नारद घेऊन गेलेले आहे. तिथले फळं खाल्ले म्हणून त्या माळ्यांनी त्यांना ताडण केलं आणि त्याचं फल म्हणून या चरपटीनाथांनी त्यांना जिंकलेलं आहे. एवढंच काय, पण महादेव, शंकर, विष्णू भगवान त्यांना सुद्धा जिंकलेला आहे. तो विषय 39व्यात आला. तो अध्याय वाचणाऱ्याला शास्त्रांची पीडा होणार नाही. 40व्यात कथन सर्वनाथा ते पाकशासन स्वर्गी नेऊन करी हवन विद्यार्थ रूपी अर्थ पुरवला. 40वा नित्य पठन करता लाभेल इच्छे सर्व अर्था यशस्वी ऐश्वर योग्यता पुत्र पौत्री नांदालं. या 40व्या अध्यायामध्ये इंद्राने मोठा यज्ञ केलेला आहे. त्या यज्ञामध्ये सगळ्या नाथांना बोलवलं, त्यांचा आदर सत्कार केलेला आहे आणि इंद्राने चुरून विद्या ऐकलेली आहे आणि मिनीनाथांना शिकवित असताना वाताकर्षण प्राप्त केलं. तर ते नवनाथाने त्यांना शाप दिलेला आहे, ही विद्या फलणार नाही. पण मात्र देवगुरु बृहस्पती आणि उपरिचर वसू यांनी माफलाशी केल्यानंतर त्यांनी ते मान्य केलेले उशाप दिलेला आहे की 12 वर्षे इंद्राने जर तपश्चर्या केली आणि जर नाथपंथी लोकांचा छळ केला नाही तर त्यांना ही विद्या लाभेल. त्या पद्धतीनं त्यांनी तिथं जाऊन ती विद्या त्या स्वतः इंद्राने तप केलेलं आहे 12 वर्षे आणि ती विद्या त्यांना आता फलीभूत झालेली आहे. हा जो 40वा अध्याय आहे, हा 40वा अध्याय सगळ्या पूर्ण नवनाथांचं सार रूपाने आहे तो. आणि ह्या 40वा अध्याय ऐकणाऱ्याला सगळ्या प्रकारच्या विद्या मिळतील. त्याचप्रमाणे त्यांचं यश, श्री, ऐश्वर्य, श्रीमंती ही तिथं राहील. आणि हा जो अध्याय आहे तो हा सार आहे. गोरक्ष वाते करून सत्य मानील जे जन तो निंदक याते दाविल निंदून तो अधिकारी विघ्नांचा. 39 आता फलार्थ तोचे हा प्राप्त तदर्थ की 40वा एक परस की कामधेनु कल्पतरू. म्हणून हे जे बरेच लोक जे आहे ज्यांना पूर्ण नवनाथ ऐकायला वेळ नाही किंवा लिहायला ऐकायला सांगायला वेळ नाही, ते लोक फक्त 40वा अध्याय वाचतात आणि बाकीचे 39 अध्याय वाचल्यासारखेच होतात त्याच्यामुळं. कारण की पूर्वी ते एक वेळेला जरी वाचलेलं असलं तरी ते सारा रूपाने आपल्या डोक्यामध्ये राहतं आणि ते श्रवण पूर्ण नवनाथ श्रवण केल्यासारखं होतं. म्हणून हा जो ग्रंथ आहे हा प्रत्यक्ष गोरक्षनाथांनी लिहिलेला आहे. मूळ ग्रंथ जो आहे तो हा किमयागिरी नावाचा संस्कृत ग्रंथ आहे आणि तो संस्कृत ग्रंथसुद्धा बऱ्याच दिवसापर्यंत हा लुप्त झालेला होता. कारण की संस्कृत येतच नाही किंवा फार कमी लोकांना येतं. आणि मग ह्या ग्रंथकारांना असं वाटलं की हा जो काही नवनाथची गोष्ट आहे ही सगळ्या लोकांना माहिती पडायला पाहिजे, म्हणून त्यांनी ही गोष्ट पद्धतशीरपणाने आपल्या समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी व्यवस्थित लिहून ठेवली आणि आपल्यापर्यंत या ग्रंथकारांनी आणलेलं आहे. स्वतः गोरक्षनाथांनी मूळ ग्रंथामध्ये सांगून ठेवलेलं आहे की ह्या ग्रंथाची कोणीही निंदा करू नये. निंदा का करू नये? कारण त्यांनी ते वाचलेलं नाही. वाचल्यानंतर जर त्यांनी निंदा केली तर हरकत नाही, पण मात्र जर न वाचता जर कोणीतरी याला नावं ठेवी, तर कोणीतरी याची निंदा करील तर ते सप्तजन्मापर्यंत नरकामध्ये पडतील आणि त्यांना कधी त्याच्यातून उद्धार होणार नाही. जसं सांगितलेलं आहे, अन्नक्षत्रे कृतं पापम प्रायश्चित्तेन विनश्यति, तीर्थक्षत्रे कृतं पापम वज्रलेपो भवती. म्हणजे इतर क्षेत्रामध्ये जर त्याचं कोणी जर एखादं पापकर्म केलं तर त्याला प्रायश्चित्त मिळेल, यातनं गंगा स्नानम किंवा नामस्मरणाने. पण मात्र तीर्थक्षेत्रावरती जर केलेलं पाप आहे ते मात्र वज्रलेप होतं. त्या पद्धतीनं हे जर न वाचता जर कोणी जर बोलेल त्याच्यावरती फार मोठा दोष येईल आणि मग मात्र त्याला कोणीच वाचू शकणार नाही. यलोकी परलोकी राहणार नाही परमसुखी, निर्वंश पावनी शेवटी वंशी पचेल ग्रंथ निंदिता हा. अगा हा ग्रंथ नोहे भक्ती सारा आहे गोरक्षकाचा किमयागार, तरी पाठवणी भाषांतर महाराष्ट्र अक्षर रेखेला. म्हणून श्रोते हो भाविक त्यानं सोडून द्या की निंदावचन, विश्वास परस्पर होऊन मोक्ष मुक्काम करायचे. स्वतः ग्रंथकार श्रोत्यांना सांगतात की तेव्हा तुम्ही या ग्रंथाची निंदा करू नका. स्वतः एकदा वाचा, ऐका, समजून घ्या आणि मग जर तुम्हाला जर त्याच्याबद्दल काही वाटलं तर मग तुम्ही तसं काही बोललं तर चालन. पण मात्र न बोलता जर कोणी टीका करेल तर ते मात्र काही हे सहन केलं जाणार नाही. त्याचं फल त्यांनी सांगितलेलं आहे की जर असं जर व्यवस्थितपणाने विश्वास ठेवला, श्रद्धा ही असलीच पाहिजे कुठंतरी.
आमच्यावर श्रद्धा ठेवा असंही नाही. ज्यांच्यावरती तुमची श्रद्धा असेल ती श्रद्धा तुम्ही वेळोवेळी ती द्विगुणित करीत राहा आणि त्याचं फल काय मिळेल तर मोक्ष मिळेल. मोक्ष म्हणजे काय? ते आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, जिथं कोणत्याही प्रकारचं दुःखच नाही आणि आहे तो परमानंद, ते परमानंदाची प्राप्ती, अशाला हे मोक्ष फल सांगितलेले आहे. आणि तो मोक्ष ह्या ग्रंथाने सहज सुलभ आहे. आणि मग विना अर्थ पोथी वाचिता उपयोग काय? तर म्हणून अर्थ जर कळाला आणि जर आपल्याला त्या ग्रंथकाराचं मनोगत जर समजलं तर ते ग्रंथ वाचल्याचं फळ आहे. म्हणून ह्या ग्रंथकारांनी मुद्दाम प्रयत्न करून ही पोथी संस्कृतमध्ये जी होती ती ह्या आपल्या मराठी भाषेमध्ये सहज समजेल अशा ओवी रूपाने आणली आणि मग त्याचं फल हे सगळ्यांसाठी आहे. तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पाहावा पठन करून हे 40 प्रसंग मंत्र निर्माण महासिद्धी ते असते की हे 40 मंत्र परोपकारी आहेत, दुःखाची करतील बहरी, तरी संग्रह करून उगले ते घरी ठेवा विश्वास धरून. म्हणून हा जो ग्रंथ आहे हा नुसता ग्रंथ नाही, हा कल्पतरू आहे. जसं कल्पतरू तळपेटी जो कोणी बैसला उणे काय त्याला सांगा जोजी. कल्पतरूच्या झाडाखाली जर बसलं तर काही कमी पडेल का? जी वस्तू मागल ते कल्पतरू आणून देतो. तसे हा ग्रंथ नाही, हा कल्पतरू आहे. तुमच्या मनातील जे जे काही इच्छा आकांक्षा राहतील ते ह्या ग्रंथाच्या पठनाने पूर्ण होतील. आणि हे 40 अध्याय नाही, हे 40 मंत्र आहे की जे तुमच्या दुःखाची बोहरी करतील, नाश करतील. पठन करता षण्मा समिती जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल निसंशयाचे ते पठन करून पहावे. यावरी वाचिता नये जरी तरी ग्रंथ करून ठेवावा घरी नित्य वंदिता नमस्कारी कार्य त्यात ते घडेल. एक एक अध्यायामध्ये जे आता शेवटच्या अध्यायाची फलश्रुती सांगितलेली एकेका अध्यायाची. मग समजा एखाद्याला विद्याभ्यास प्राप्त करायला पाहिजे त्यांनी त्याच्यासाठी दुसरा अध्याय सांगितलेला आहे. त्या दुसऱ्या अध्यायाचं जर पठन त्रिकाळ सकाळ दुपार संध्याकाळ 6 महिने केलं तर त्यांना नक्की विद्या लाभेल. असे अनेक फलं जे आहे संसारामध्ये ऐहिक सुखातले ते फलं प्राप्त करण्यासाठी 6 महिने त्या अध्यायाचं पठन जरूर करून पाहावं. त्याचं फल हे नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही. जर एवढं जर एखाद्याला वाचता येत नसेल तर त्यांनी काय करावं? त्यांच्यासाठी पण उपाय गोरक्षनाथांनी सांगून ठेवलेला आहे. त्यांनी फक्त तो ग्रंथ आपल्या घरामध्ये संरक्षण करून ठेवावा आणि त्यांचं नित्य रक्षण करीत जावं. ज्या ज्या वेळेला तुम्हाला बाहेर जायचं असेल त्यावेळेला एक फुल त्या ग्रंथावरती व्हावं आणि सांगावं की नाथ महाराज मला काही वाचता येत नाही, लिहिता येत नाही, तेवढा वेळही माझ्याकडे नाही. न जाना मी मंत्र न जाना मी ज्ञान, ज्ञान काय म्हणतात मंत्र काय म्हणतात हे तर मला माहिती नाही, पण मी आपल्या भोळ्या भावनेने तुम्हाला हे फुल वाहतो आणि माझं हे काम करून द्या, माझ्याबरोबर चला असं म्हणून विनंती करावी. नाथ महाराज तुमच्याबरोबर आल्याशिवाय राहणार नाही. एक कुसुम झोकून वरती चला म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ वंदन भुक्ती नमस्कार करावा. ऐसा आहे याचा मार्ग करून पाहावा चमत्कार चांग नवनाथ ओढून अंग कार्य तुमचे करतील की. तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्यांच्या ग्रहाप्रती झुंडीसूत ही प्राप्ती मालून नरारे ते. तेव्हा आज एक फुल भक्त पाहून म्हणायचं की चला माझ्याबरोबर, तर प्रत्यक्ष नवनाथ हे तुमच्याबरोबर येतील आणि त्याचा चमत्कार तुम्ही प्रत्येकाने पहा. आणि हे काही जे घडलेल्या घटना आहे ह्या काही असं तुम्ही आम्ही सांगितलेलं नाही, पिढ्यानपिढ्या हे लोक ऐकत आलेले आहे आणि त्यांना नाथ महाराजांनी सहकार्य केलेलं आहे. आता हे ग्रंथकार सांगतात की हा जो ग्रंथ आहे आता इथं समाप्त झालेला आहे आणि याच्या 7600 ओव्या आहेत आणि हा जो ग्रंथ आहे हा यांनी परोपकारासाठी मुद्दाम लिहून ठेवलेला आहे. शके 1741 प्रमाथी नाम ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष एक प्रतिपदेचा ग्रंथ समाप्त झाला. तेव्हा 1741 म्हणजे शकेमध्ये 78 मिळवल्यानंतर सन येतो. तर हा 1819 ह्या सालामध्ये म्हणजे 200 वर्षापूर्वी 1819 1719 1819 1919 आणि 2019 207 वर्ष झालेले आहेत. याला 206 वर्ष झालेले. 206 वर्षापूर्वी हा मराठी ग्रंथ तयार झालेला आहे. त्याच्यापूर्वी हे संस्कृतमध्ये किमयागिरी ग्रंथ होता आणि त्याच्यानंतर सुद्धा ह्या ग्रंथ गेल्या 200 वर्षापासून याचं पारायण घडतं आहे. संस्कृतचं सुद्धा पारायण घडत होतं पण ते फक्त मोजकीच लोक ज्यांना संस्कृत येत होतं तेच फक्त करू शकत होते. पण मात्र यांनी तो मराठी भाषेत आणल्यामुळं गेल्या 200 वर्षापूर्वीपासून ह्या नाथ महाराजांचा ग्रंथ अनेक लोक पठण करतात, वाचतात, लिहितात, ऐकतात, त्या क्षेत्रांच्या वरती जातात आणि नवनाथ त्यांना प्रत्यक्ष दर्शन देतात. तेव्हा हे ग्रंथकार सांगतात की अशा पद्धतीनं हा इथं ग्रंथ संपलेला आहे. सगळे जे श्रोते आहे त्यांच्या घरी धन धान्य श्रीमंती
त्याचप्रमाणे शांतता, सुलभता, पिढेचा नाश व्हावा, दारिद्र्य सगळ्यांचं निघून जावं. सर्वेपि सुखिनं सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्व भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आपनुयात्. कोणत्याही प्रकारे कोणी दुःखी असू नये, सगळ्यांना क्षेम कल्याण असावं असा आशीर्वाद या ग्रंथकारांनी दिलेला आहे. असो आता बहुभाव श्रोते असोत चिरंजीव य लोक परलोके ठेव आनंदाचे होतसे. तरी समस्तनाथाचे झुंडी सुत मालून हरी ह्याची विनवित की श्रोते असोत सुखरूपवंत असो अर्थे सरदा षष्टी श्री भक्ती कथा सार समद्गोर श्राव किम्यागार सदा परसुत भाविक चित्र चत्वारि समाध्याय जोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवन्तु. नाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः, श्री गुरुभ्यो नमः. श्री पांडुरंगाय नमः, कुलदेवताय नमः, मातृपितृभ्यो नमः. ओम नमो जय हेरंब मूर्ति वक्रतुंडा समाधिपति विद्यार्णवा कला संपत्ति भक्त संकटे भारी गजानना सदैव धावला श्वेत पद्मा विद्या विभूषित कला संपन्न धामा तुझा वंदितो पाद पद्मा ग्रंथाश्रमे भोलवी तू निष्ठल निरंजन विकार परिभक्त रंजनाधार प्रेमे संभवनी मूर्ती साकार आम्हा दासा मिरवती तर विक्रतुंडा पाशांकुश धरा ग्रंथाधरा येवनी स्वामी वदन सुंदरा वदन नवरसाथी अर्थलिंग प्रकरण रसवत दीर्घ शृंगार धारणा सुरस छंद ताल नवरस सम ग्रंथा माझी आदरिका विठ्ठल विठ्ठल. श्री गुरुदेव दत्त. ओम श्री चैतन्यनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. कृष्ण भगवान की जय. तुझा घडावा जे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता नायका मागणे आता त्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मिठे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय रघुवीर समर्थ वरदहार विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. की जय. निरंजन आदेश